सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेवेळी हद्दपार उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न। हद्दपार उमेदवार आझम काझी यांचे समर्थक हद्दपार मतीन काझी यांनी केली घोषणाबाजी। हद्दपार उमेदवार आझम काझी याच्यासह 4 हद्दपार गुन्हेगार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दपार केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर घोषणाबाजी करून लक्ष वेधलं आहे। उमेदवार आझम काझी याचा समर्थक मतीन काझी आणि अन्य 4 हद्दपार गुन्हेगारांनी समर्थकांसह घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी करत गोंधळ घातला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून घेतले। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याला हद्दपार केलेला आहे। परंतु हद्दपार असतानाही उमेदवार आझम काझी आणि 4 अन्य हद्दपार गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थक सभास्थळी उपस्थित होते। आझम काझी याच्यासह हद्दपार करण्यात आलेल्या टोळीला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी मध्यरात्री 1 वाजेपर्यंतची मुदत आहे। तुमचं पवित्र असं बहुमोल मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका। तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं। एकदा आझमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो, आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे माझा आझमबाई काही इथला सॉरी मला वाटलं 1 मिनिट रे, अरे का मला वाटलं आझमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा, ठीक आहे। अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आझमबाई मोडतो। काळजी करू नको। सभा अशी काय होत नसते, ही सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा मोडतो। जरा शांत घे। आपण सगळेजण एका परिवारातले, मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मांड्याला नाराज करणार नाही। मित्रांनो, एकंदरीतच ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।